या निर्धार समितीच्या दक्षिण गोवा जिल्ह्याच्या या सभेला आपण जे सर्व मराठी अभिमानी म्हणतो मी, आपण सगळे प्रेमी तर आहोतच, आपण सगळ्याच भाषांचे प्रेमी आहोत, पण आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि तो तुम्ही बाळगता आणि तो व्यक्त करायला इथं उपस्थित राहिला, याबद्दल मी तुमचं सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. मित्रांनो, आज या सभेला उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील बांधव आणि आपण सर्व बंधू माता भगिनी, माझ्या मूळ विषयाकडे म्हणजे मराठी राजभाषेच्या विषयाकडे येण्यापूर्वी मी थोडं तुम्हाला इतिहासाकडे घेऊन जातो. तसा काही इतिहास सांगितलाच आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोर्तुगीजांचं आगमन 1510 साली गोमंतकात झालं. हे तुम्हाला माहिती आहे, इतिहास सर्वांना पाठ आहे. आणि त्यानंतर हिंदूंचं ख्रिस्तीकरण करण्यात आलं आणि त्याला मराठीपासून भारतीय संस्कृतीपासून वेगळं करण्यात आलं. तरीही जे वाटवले गेले त्यांना फक्त मराठीच येत होती. त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंकडे मागणी केली की आम्हाला मराठीमध्ये काहीतरी वाचायला द्या. आणि म्हणून ख्रिस्त पुराण फादर स्टीफन्सना ख्रिस्त पुराण मराठीमधून लिहावं लागलं. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. फादर स्टीफन्स, फादर क्रोआ, फादर सारदान अशा अनेक लोकांनी अनेक मराठी ग्रंथ लिहिले. सांगायचा मुद्दा असा की जे मराठीपासून तोडले गेले ते मराठी संस्कृतीपासूनही वेगळे झाले. एवढी आपली समृद्ध आणि संपन्न मराठी संस्कृती परंपरा जी होती त्यापासून ते तोडले गेल्यामुळे एकदम खालच्या पातळीवर बरेच वर्ष हे तसंच राहिलं. परंतु 1910 मध्ये पोर्तुगीजात प्रजासत्ताक आला. तोपर्यंत सगळी राजेशाही, हुकुमशाही पोर्तुगालवर आणि गोव्यावर चालू होती. लोकांना स्वातंत्र्य कसलंच नव्हतं. परंतु 1910 साली जेव्हा प्रजासत्ताक झालं तेव्हा लोकांना गोव्याच्या भाषण स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य सगळं मिळालं. अनेक वृत्तपत्र नियतकालिकं सुरू झाली, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, आणि ती पोर्तुगीज आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये असत होती. त्यामुळे या दोन्ही समाजामध्ये विचारमंथन सुरू झालं. म्हणजे ख्रिस्ती समाज जो बराचसापासून मराठीपासून तोडला गेला होता भारतीय संस्कृतीपासून, तो आणि हिंदू समाज याच्यामध्ये वार्तालाप सुरू झाला. आणि तेव्हा त्या ख्रिस्ती लोकांना कळलं की आपली हिंदू संस्कृती, आपण पूर्वी हिंदूच होतो, आपल्या देवदेवता हिंदूंच्याच, आणि ही भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ होती, किती चांगली होती, आणि आम्हाला कुठल्या याच्यात लोटलेलं आहे. तर अशा प्रकारचे अनेक जणांनी विचार इथं व्यक्त केलेले आहेत. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर गोव्यात त्यावेळेला 250 मराठी शाळा होत्या, याचा उल्लेख झाला. परंतु त्या शाळांमध्ये मराठीचा अभिमान बाळगणारी, देशाचा अभिमान बाळगणारी गीतं वगैरे गायली जायची, पोवाडे गायचे. तेव्हा 1927 साली पोर्तुगीज सरकारनं त्याच्यावर निर्बंध आणायचं ठरवलं. त्यावेळी इथं काँग्रेस प्रोव्हिन्सियाल म्हणून एक सरकारी संस्था होती, सरकारला सल्ला देण्यात आला. तिचेच एक सदस्य ॲडव्होकेट अंतोनियो गोमिश परेरा यांनी सरकारला ठामपणे सांगितलं की मराठी विरोधी धोरणाने सरकार आणि प्रजाजन यांच्यामध्ये सरकार एक मोठी दरी निर्माण करीत आहे. मोठ्या संख्येने लोकांनी केलेल्या
मागणीनंतरही मराठी शिक्षणावर निर्बंध घालणे ही राज्यकारभारासाठी अक्षम्य चूक ठरेल. त्याच प्रकारची गोष्ट पुढं मराठीची बाजू मांडण्यासाठी त्यावेळी एक विद्वान पुढे आले. कायदे मंडळाचे दुसरे एक सदस्य ॲडव्होकेट सालिश अंद्रात काय म्हणतात बघा. ते म्हणतात मराठी भाषा ही कोणतीही कल्पना किंवा विचार प्रगट करण्याकरता इंग्रजीसारख्या प्रगत भाषेहून जरा देखील कमी पडणार नाही. मराठी भाषेचं महत्त्व किंवा तिचं सामर्थ्य ते सांगतात. मराठी भाषेतील वाङ्मय देखील जगातील उत्तमोत्तम भाषांच्या तोडीचे आहे. कोणताही उच्चार ती सहजपणे लिखित स्वरूपात आणू शकते. हे एवढे सामर्थ्य जगातल्या अन्य कोणत्याही लिपीत आढळणार नाही. लक्षात ठेवा, देवनागरी लिपी जी आपली आहे अशा प्रकारची लिपी दुसऱ्या जगात दुसरी नाही. म्हणूनच फादर स्टीफन्स म्हणाले होते की भाषा माझी मानू थोरू मराठी असे. पखियामध्ये मयूरू, प्रखियामध्ये कल्पतरू आणि भाषा माझी मानू थोरू मराठी असे. हे तेव्हा फादर स्टीफन्स 16व्या शतकात सांगतात. 16व्या शतकात भाषा माझी मानू थोरू मराठी असे. मला तुम्ही सांगा, फादर स्टीफन्सला कोणत्या भाषा येत होत्या? मराठी त्यांना शिकावी लागली होती ग्रंथ लिहिण्याकरता. त्यांना काही बंगाली येत होती, पंजाबी येत होती, त्यांना येत होत्या त्या युरोपियन भाषा, फ्रेंच, जर्मन इत्यादी इत्यादी. भाषा माझी मानू थोरू म्हणजे पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश या भाषामध्ये मानू थोरू म्हणता येत. म्हणजे त्या काळी आपली मराठी भाषा आणि संस्कृती भारतीय ही युरोपियन भाषापेक्षा आणि संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ होती. हे तेच लोक सांगतात, ख्रिस्ती लोक सांगतात. आता तुम्हाला सांगतो, बरेच इथे गोव्यातले ख्रिश्चन तरुण, विशेषतः ख्रिश्चन, हिंदूही काही अवघेत जात होते, उच्च शिक्षणाकरता पोर्तुगालला जायचे. पोर्तुगालला जायचे आणि तिथल्या महाविद्यालयात त्यांना उच्च शिक्षण मिळत असे. मग असे अनेक विद्यार्थी गेल्यामुळे एक वसाहतच तिथं गोमंतकीय विद्यार्थ्यांची तयार झाली होती लिस्बनमध्ये. आणि ते सगळे मग एकमेकाला भेटत, विचार करीत, चर्चा होत असे आपल्या पारतंत्र्याची, गुलामीची, आपल्या संस्कृतीची. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं, अरे तिथली पोर्तुगीज मग तिथं जी लिस्बनमध्ये जे संस्कृती पाहत होते, लोकांचं वागणं पाहत होते, ते पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे त्याच्यापेक्षा आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे भारतीय संस्कृती, गोव्याच्या हिंदूंची संस्कृती किती श्रेष्ठ आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या तरुणाने लिस्बनमध्ये एक संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं पार्टी दे हिंदू नॅशनल. पार्टी दे हिंदू नॅशनल. कुणी स्थापन केली? ख्रिस्ती तरुणाने. आणि त्यांच्या बैठका ज्या होत असत त्या ओम या उच्चारण होत असत. त्या राष्ट्रीय, त्या म्हणजे पार्टी नॅशनल हिंदू म्हणजे राष्ट्रीय हिंदू पक्ष, त्या पक्षाचे एक सदस्य होते फेलिव मास्कारेनस. तुम्हाला नाव ऐकून माहीत असेल. ते स्वातंत्र्य सैनिक, नंतर मग अनेक वर्ष लिस्बनला तुरुंगात देखील होते. मोहन रानडे आणि ते नंतर सुटले. गोवा स्वतंत्र होऊन देखील ते सुटले नव्हते. तर हे फेलिव मास्कारेनस काय म्हणतात बघा. 4 नोव्हेंबर 1926 या भारत हे साप्ताहिक जे खेपेहून निघत होतं, हेगडे देसाई त्याचं भारतकार हेगडे देसाई म्हणत त्यांना, ते छापित असत. त्याच्यात त्यांनी लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात, हिंदुस्थान ही आमची खरी मातृभूमी आहे. हा देश जगातील सर्वाधिक सुंदर देशापैकी एक आहे. जेव्हा पोर्तुगीज देशात भटक्या व रानटी लोकांच्या टोळ्या वावर करीत असत, त्या काळी आमची संस्कृती जगाला प्रकाश देत होती. पोर्तुगीजांनी आमच्यावर जुलूम केले,
आमची संस्कृती नष्ट केली, आमच्या लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. आणि पुढे ते म्हणतात, आमची मराठी भाषा ज्या भाषेने आमच्या हृदयाशी बोलली पाहिजे त्या भाषेला तुच्छ लेखून आम्हाला पोर्तुगीज भाषा शिकवण्यात येते. स्वभाषा व स्वदेश याविषयीच्या खोट्या कल्पना. मी त्यांना सांगायचे, पोर्तुगाल भारत तुमचा देश नाही, तुमचा पोर्तुगाल देश, असं गोव्याच्या लोकांना सांगायचं. तुमची भाषा मराठी नाही, तुमची भाषा पोर्तुगीज. आम्हाला परकीय भूमीवर प्रेम करायला सांगण्यात येते. त्याच संघटनेचे दुसरे एक अध्वर्यू श्री आदी उदातू बार्रेतू हे म्हणतात, त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती याच्याबद्दल लिस्बनच्या नियतकालिकामधून खूप लिखाण केलं भारतीय संस्कृतीबद्दल. ते अभिमानी होते भारतीय संस्कृतीचे. तर ते कवी होते. तर त्यांनी एक सागरावर कविता रचली होती, जशी सावरकरांची सागरा प्राण तळपाला लागली आहे तशीच. त्या सागरावर लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात, सागरा तू पोर्तुगीजांना भारतात आणलेस आणि आम्हाला गुलाम बनवलेस, आमच्यावर इन्क्विजिशन लादून अत्याचार केलेस. सागराला दोष देतात. दुसऱ्या एका कवितेत ते भवानी मातेला अर्थपणे साथ घालतात. भवानी मातेला ते काय म्हणतात, हे भवानी माते, तुझ्या मंदिराच्या रक्षणासाठी आणि गोव्याच्या विमोचनासाठी गोव्याचाच नाही, भारत सगळाच गुलामगिरीत होता त्यावेळेला. भारताच्या विमोचनासाठी पुन्हा एकदा शिवाजी जन्माला घाल. हे कोण सांगतोय? एक ख्रिस्ती तरुण सांगतो. ते वयाच्या 23व्या वर्षी पोर्तुगालमध्ये असताना लिहिलेल्या या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कवितेला त्यांनी शिवाजी असे शीर्षक दिले होते. कवितेचं नाव शिवाजी. तुम्ही विचार करा, असं एक वातावरण त्यावेळी तयार झालं होतं या सगळ्या लेखनामधून, चर्चांमधून, की आम्ही पूर्वी हिंदू होतो आणि आमची संस्कृती चांगली आहे. ख्रिस्ती समाजात ही भावना निर्माण झालेली होती. पुष्कळ जण आपल्या मुलांना हिंदू नावं ठेवायला लागलेली होती. प्रकाश, अशोक अशी ही झाली होती. आपले काही आचार हिंदू देवळात तर ते अजूनही जातात, हिंदू देवतांना विसरलेले नाहीत. आणि इतकंच नाही तर आचार विचार सुद्धा काही हिंदू ते आचरणात आणू लागलेले होते. हिंदू समाजाकडे ते जवळ येत होते. असं असताना 1961 मध्ये आपला गोवा विमुक्त झाला. आणि झालं काय, तर गोव्याचं महाराष्ट्र विलिनीकरणाचा प्रश्न इथं निर्माण झाला. महाराष्ट्रात विलिनीकरण हे त्यांना नको होतं. आणि मग इथल्या आमच्याच काही बांधवांनी त्यांच्यात त्यांना आणखी भडकवलं. आणि असं करून मराठीपासून आणि भारतीय संस्कृतीला जे जवळ येऊ पाहत होते ते पुन्हा मराठीपासून लावून गेले. त्यांच्या मनात विष पेरलं गेलं. मराठी आमची भाषा नाही, मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, अशा प्रकारचे त्यांच्या मनात पूर्वी विचार नव्हते. हे सगळे भरवले गेले आणि हा समाज मराठीपासून पुन्हा लांब गेला. मित्रांनो, मला या समाजाच्या लोकांना आणि त्यांच्या पुढाऱ्यांना सांगायचं आहे, आता तो विलिनीकरणाचा प्रश्न कुठं आहे? तो कधीच संपून गेलेला आहे. आता कोणीही विलिनीकरणाची मागणी करत नाही. सर्व आम्ही गोमंतकी लोक आपला गोवा राज्यात आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत. मग आता का मराठीचा विरोध तुम्ही करता? का विरोध करावा? एवढी समृद्ध संपन्न भाषा तुमच्या पूर्वजांची सुद्धा तीच होती. तुम्हीचा आदर करू लागला होता. आता ते विसरा सगळं. ते ओपिनियन पोलचा जो कटू काळ आहे तो विसरा. पुन्हा मराठी जवळ या. मी का म्हणतो? कारण त्यात त्यांचं हित आहे. मराठी ही एक अत्यंत समृद्ध आणि संपन्न संस्कृती असलेली भाषा आहे. जगात ख्रिश्चन मिशनरीज त्याचं वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, आपली संस्कृती ही किती संपन्न आणि समृद्ध आहे. किती समृद्ध आहे. आपलं नाटकच घेऊया. गोव्याचं नाटक जे आहे ते अतिशय दर्जेदार नाटक आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठी महाराष्ट्राची म्हणतात ना,
महाराष्ट्रातल्या नाटकापेक्षा आमचं नाटक वरचढ आहे. तुम्ही मला कशावरून, मी तुम्हाला पुरावाच देतो. आमचे प्रदीप तळालीकर अनेक वेळा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत नाटकं त्यांनी केली आणि पहिली आणली. समजलं, 14 कोटींचा महाराष्ट्र, आपला 14 लाखांचा गोवा, पण 14 लाखांच्या गोव्याचं नाटक महाराष्ट्रात पहिलं येतं. म्हणजे त्याचा दर्जा काय असेल, उच्च दर्जा. असं परेश जोशी आमचे वास्कोचे करत होते, त्यांच्याही नाटकाला पहिला नंबर मिळतो. आणि याच्यापेक्षा आश्चर्याची तुम्हाला गोष्ट सांगतो, मी वाचूनच दाखवतो. 2018 ते 2024 ही 7 वर्ष, 2018 ते 2024 मध्ये 20 आणि 21 या वर्षात कोविडमुळे स्पर्धा झाली नाही, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा झाली नाही. 18 ते 24 राहिली 5 वर्ष. या 5ही वर्षात गोव्याचं नाटक महाराष्ट्रात पहिलं आलेलं आहे. कोणकोणती आली मी तुम्हाला सांगतो. भवाल हे कौस्तुभ नाईक कोंड्याचे त्यांनी लिहिलेलं आणि संगीत नाट्य मंडळानं सादर केलेलं नाटक 2018 साली पहिलं आहे. 2019 साली पानशेतची विहीर हे कैलासवासी विजयकुमार नाईक कोंड्याचे त्यांनी लिहिलं होतं, लिहून सुद्धा नाटकं पहिली आहे. आणि रुद्रेश्वर पंडिताने सादर करून पहिलं आलं महाराष्ट्रात. 2022 साली 20-21 झाली नाही, 22 साली इन्फिल्ट्रेशन हे नाटक कुणी लिहिलं होतं, डॉक्टर प्रकाश वजरीकर. नाव ऐकून माहीत असेल तुम्हाला, एक ज्येष्ठ कोकणी लेखक. त्यांना मराठी नाटक लिहायची बुद्धी झाली. ते रसरंग या सत्तरीत त्या संस्थेनं सादर केलं आणि ते महाराष्ट्रात पहिलं आलं. हो, आता या कोकणी लेखकाला मराठीची ताकद कळली असली पाहिजे. कोकणीतच जर लिहित बसलं तर तुमचं ते एवढ्या 4 भिंतीच्या मर्यादेतच राहणार, गोव्याबाहेर जाऊ शकत नाही. आणि मराठीमध्ये हे नाटक सादर केल्यामुळे महाराष्ट्रापर्यंत गेलं, महाराष्ट्रात कौतुक झालं त्यांचं. दुसरा तुम्हाला सांगतो, आमचे कोंड्याचे दत्ताराम बांबोळकर म्हणून त्यांनी त्यांच्यावर बालगंधर्वांचं नाटक केलं. गोव्यात ते दुसरं आलं, पहिलं आणि दुसरं मुंबईला पाठवले जातं. मुंबईला ते पहिलं आलं नाही, पण लोकांना ते अतिशय आवडलं आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रात झाले. हे दत्ताराम बांबोळकरांना मिळालेले यश. तुम्ही कल्पना करा, एक पुंडलिक नाईक सारखा प्रतिभावंत नाटककार त्यानं जर मराठीत लिहिलं असतं तर तो आज कुठं पोचला असता. तेव्हा मित्रांनो, म्हणून मी म्हणतो, आज हे काही कोकणी समर्थक जे आहेत ते मराठीचा द्वेष करतात. मराठीचा द्वेष केला जातो, ही करायची आवश्यकता नाही. त्यामधून तुमचंच नुकसान होणार आहे. मित्रांनो, हे तुम्ही कोकणी जे सगळे म्हणता, तुम्ही शिकता कोणत्या भाषेत? मराठी भाषेतच तुम्ही शिकलेला आहात. तुम्ही पुस्तकं कोणती वाचली? मराठीच वाचली. आता तुम्हाला मराठीतूनच लिहावं लागतं. भांगरभूमीमध्ये लिहित नाहीत, ते मराठी पेपरातच लिहितात. तुम्हाला मराठीतूनच लिहावं लागतं. तर तुमची संस्कृती काय आहे? तुम्ही कोणती भजनं म्हणता, कोणत्या आरत्या म्हणता, लग्न, सगळा व्यावहारिक भाषेमध्ये तुम्ही मराठीच वापरता. तुमची भाषा देखील खरं म्हणजे मराठीच आहे. आपण कोकणी म्हणतात नावात. तेव्हा असं असताना तुम्ही मराठीचा द्वेष करू नका. तुमची आमची संस्कृती एक आहे. तो कोकणी असो किंवा मराठी असो, तो हिंदू आहे. त्याची आम्हा सगळ्या हिंदूंची गोव्यातल्या संस्कृती एकच आहे आणि तिचं रक्षण व्हायलाच, हा आमचा आग्रह आहे. जर झालं नाही तर तुम्हाला माहिती आहे, 1985-86 साली मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 73,000 होती. 73,514. आज किती झाली? आज झाले 30,000. म्हणजे 40,000 कुठे गेले? हे इंग्रजीकडे गेले. इंग्रजीमध्ये शिकणाऱ्यांची संख्या जी 10,000 होती ती आज 50,000 झाली. आणि त्यामुळे इंग्रजी ABCD पासून KG पासून इंग्रजी शिकल्यामुळे काय झालेलं आहे? सगळं विकृतीकरण झालेलं आहे. मुलांना राम म्हणजे कोण माहीत नाही, कृष्ण म्हणजे कोण माहीत नाही. गणपती म्हटलं तर ओ दॅट एलिफंट गॉड. हे
ही अवस्था आमच्या मुलांची झालेली आहे. म्हणून आमची संस्कृती राहणार कुठे? आणि या पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय त्या आपल्या युरोपचं आणि या देशांचं काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे. ते असे पिसावड्यासारखे भटकतात. त्यांना आई माहीत नाही, वडील माहीत नको, कोण नको, त्यांना बायको नको, मुलं नको. अशी अवस्था आम्हाला उडवून घ्यायची आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला आपली संस्कृती जर जी उच्च दर्जाची संस्कृती आपली आहे, आपली भजन परंपरा गोव्याची जी आहे ती अतिशय श्रेष्ठ आहे देशात. तेव्हा मी जास्त वेळ घेत नाही, पुष्कळ बोललो. तेव्हा मित्रांनो, आपली संस्कृती ही कुठल्याही जगातल्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ती आपल्याला टिकवली पाहिजे आणि ती आपल्याला मराठीनं दिलेली आहे. आपण शिवाजीची जयंती गावोगावी साजरी करतो, त्यांचे पुतळे उभारतो. का उभारतो? कारण ती आमचे आदर्श आहेत. रामराजाप्रमाणेच शिवाजी महाराजांना राज्य केलं म्हणून ते आदर्श आहेत. आम्ही त्यांचे पाईक आहोत. आपण सगळे मराठी आहोत, मराठी. आणि आपले अनेक जण स्वतःला मराठी म्हणूनही घेतात. तुम्हाला माहिती आहे, क्षत्रिय मराठी 96 कोळी आहेत. तसंच दुसरे मासेमारी करणारे किंवा दर्यावरती लोक आहेत, हेही स्वतःला मराठी म्हणून घेतात, क्षत्रिय मराठी म्हणून घेतात. इतकंच कशाला, आपले अगदी गोव्याचे जे आदिवासी म्हणजे मूळ समाज जो आहे तो कोण? तर ते आहेत गावडा, वेळी, कुणबी. हे स्वतःला गौड मराठा समाज म्हणून घेतात. त्याशिवाय आणखी अनेक समाज आपल्याला मराठी म्हणून घेतात. गोमंतक मराठाचा आहे, रजक मराठा आहेत. सगळे आपण लोक मराठी आहोत. आता मराठी म्हणजे काय? ज्याची भाषा मराठी आहे, ज्याची संस्कृती मराठी आहे, ते सगळे मराठी. मग तो ब्राह्मण असो, नाही तर महार असो किंवा कोणी असो. पानिपतावर मराठी लढले याचा अर्थ काय हो? पानिपतावर मराठी लढले म्हणजे सगळ्या जातींचे मराठी एक होऊन लढले. आणि आज ती पाळी आमच्यावर आलेली आहे. गोमंतकामध्ये आपण सगळे एक व्हायला पाहिजे. कसलाही भेद न बाळगता, वैचारिक भेद नको, जातीभेद नको. म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे, ख्रिस्ती बंधूंना आव्हान आहे, तुम्ही विरोध करू नका, त्यांना विरोध ते करू नका. आणि आमच्या कोकणी मित्रांना पण आव्हान आहे, तुमच्याही हिताचंच आहे. कारण मराठीच्या शिवाय तुमची वाढ कोकणी वाढू शकत नाही. तेव्हा मित्रांनो, सर्वजण आपण एकत्र येऊया. अशा मगाशी सांगितलं गेलं की अनेक राज्यामध्ये 2-2 भाषा आहेत, 4-4 भाषा आहेत. मी तुम्हाला 1-2-3 उदाहरणं देतो. छत्तीसगड हे राज्य जे आहे ते मध्य प्रदेशचे काही जिल्हे काढून अलीकडेच तयार करण्यात आले. मध्य प्रदेशचे काही जिल्हे वेगळे काढले आणि छत्तीसगड केलं. आता मध्य प्रदेशची भाषा पूर्वी हिंदी होती, त्यामुळे छत्तीसगड राज्य झाल्यानंतर तिथं हिंदी राहिली आणि तिथल्या लोकांना जी स्थानिक हवी होती, जशी इथं कोकणी हवी तशी, ती छत्तीसगडी जे हिंदीला ठेवून छत्तीसगडी केली. इथं मराठीला ठेवून कोकणी करायला पाहिजे. कारण मराठी मूळपासूनची भाषा, शेकडो वर्षापासूनची भाषा. दुसरं तुम्हाला सांगतो, त्रिपुरामध्ये, त्रिपुरा हे राज्य जे आहे ते बंगालपासून वेगळं करून बनवण्यात आलं. तेव्हा बंगालची भाषा ही बंगाली, त्यामुळे त्रिपुरा तयार झाल्यानंतर त्रिपुराची भाषा बंगाली राहिलीच. त्याशिवाय तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना हवं होतं म्हणून काक बराक ही भाषा राजभाषा करण्यात आली. तेव्हा असं गोव्यात व्हायला पाहिजे होतं की मराठीला प्रथम स्थान आणि त्याबरोबरच कोकणीला स्थान. ते उलट नाही, मराठी त्यावरतीच गेली. हा अन्याय आपण आता यापुढे सहन करता कामा नये. आपण सगळे मराठी आहोत. मराठीच्या तेजाने उभे राहा आणि येत्या 5-6 महिन्याच्या कालावधीत मराठी ही राजभाषा व्हायलाच पाहिजे. जर ती झाली नाही तर मला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही. हे आता या सरकारला ठामपणे सांगण्याची वेळ आलेली आहे. मी 2 काव्याच्या ओळी मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय जयकार करीतो आम्ही माय मराठीचा. म्हणा तुम्ही. हो माय मराठीचा, जन्मसिद्ध हक्क तिचा, राजपदी बसण्याचा.
राजपदी बसण्याचा म्हणून तो मिळवण्यासाठी या रे या सारे या मराठीला राजभाषेचा मुकुट चढविण्या सारे या मुकुट चढविण्या सारे मराठी भाषेचा मराठी राजभाषा